नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। पाहता क्षणीच तुम्हाला समजलं असेल की आज आपण गुलाबजाम बनवतोय। हे गुलाबजाम मी खव्याचे बनवलेले आहे। अचूक प्रमाणामध्ये खवा वापरून गुलाबजाम कसे बनवायचे हे सांगितलेले आहे, जेणेकरून गुलाबजाम हे कधीच बिघडणार नाही, फसणार नाही, मस्तच बनतील। तर चला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 1 वाटी खवा घेतलेला आहे। खवा हा फ्रेश वापरायचा, म्हणजे त्याचा वास येत नाही आणि गुलाबजाम सुद्धा खायला छान लागतात। तर 1 वाटीचं प्रमाण म्हटलं तर हे प्रमाण 250 ग्रॅम इतकं म्हणजेच पाव किलो खवा आहे। तर हा खवा प्लेटमध्ये काढून घेतला आणि तो बघा दाखविल्याप्रमाणे चांगला एकसारखा असा स्मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये जर काही गठुडे असेल तर ती निघून जाईल। हाताच्या तळव्याच्या मदतीने खवा हा चांगला स्मॅश करून घ्यायचा, त्यामुळे गुलाबजामचं टेक्स्चर सुद्धा एकसारखं तयार होतं। तर बघा इथे खवा हा मी व्यवस्थित स्मॅश करून घेतला आहे, चांगला एकसारखा करून घेतलेला आहे। तर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण खवा घेतलेला होता सारख्याच वाटीने मोजून या ठिकाणी मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे, परंतु हा संपूर्ण मैदा मी यामध्ये घातलेला नाही। सुरुवातीला पाव वाटीच मैदा वापरलेला आहे, तर संपूर्ण मैदा एकदाच घालायचा नाही। तर घातलेला मैदा हा चांगला एकजीव करून घ्यायचा। तर इथे मैद्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं, कारण खवा हा किती प्रमाणात पातळ व घट्ट आहे त्यानुसार आपल्याला मैदा लागतो। तर इथे बरोबर मला पाव वाटी मैदा लागलेला आहे। व्यवस्थित हे मी चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर याचा बघा असा सेमी सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। तर हा गोळा जास्तही घट्ट असा मळून घ्यायचा नाही, चांगला सॉफ्टच ठेवायचा आहे। तर बघा असा दाखविल्याप्रमाणे नरम करून घेतलेला आहे, जास्तही घट्ट नाही। ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो अगदी त्याचप्रमाणे सॉफ्ट करून घेतलेला आहे। आणि मैदा सुद्धा आपल्याला बघा अर्धा वाटी घेतलेला होता, तर पाव वाटीच मैदा लागलेला आहे। जर चमच्याने मोजून घ्याल तर बरोबर 4 ते 5 छोटे चमचे हा मैदा मला लागलेला आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। बघा खव्याचं जे तेल असतं ते सुद्धा रिलीज व्हायला सुरुवात झालेला आहे। तर लगेच आपण हे गुलाबजाम वळायला घेऊ। तर आता ज्या साईजचे आपल्याला गुलाबजाम तयार करायचे आहे त्या साईजचे बघा असे छोटे छोटे गोळे घेऊन ते एकसारखे असे वळून घ्यायचे। तर गुलाबजामचं पीठ मळत असताना बघा इथे तुम्ही बघू शकाल अजिबात क्रॅक गेलेला नाही, पीठ हे चांगलं एकसारखं मळलेलं आहे। पिठाचे गोळे करत असताना अजिबात याला चिरा पडत नाही, तर असंच हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मध्यम स्वरूपाचे मी गोळे तयार करून घेतले। तयार पिठामध्ये 30 ते 35 गोळे तयार होतात। तर हे गोळे लगेच तळायला घ्यायचे, त्यासाठी मध्यम आचेवर तेल तापवून घेतलेलं आहे। एक गुलाबजाम सोडून बघायचा, असे हलकेसे बुडबुडे यायला लागले तर समजायचं आपलं तेल हे व्यवस्थित आहे। यापेक्षा जास्तही तेल हे तापवू नका, नाहीतर मग गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर वरतून लगेच लालसर होता आणि आतमधून कच्चेच राहतात। त्यामुळे तेल हे हलकसच तापवून घ्या आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम किंवा मीडियमच ठेवा। तर हे मी 2 बॅचेस मध्ये तळून घेते, एकदा सर्व गोळे घालायचे नाही, नाहीतर मग खूप गर्दी होते आणि व्यवस्थित सुद्धा हे तळले जात नाही। तर बघा साधारणपणे 15 ते 16 मी गुलाबजाम एकदाच तळून घेते। तळत असताना लगेच झाऱ्या लावायचा नाही, हलकेसे लालसर झाले किंवा तेलातून वर आले की लगेच की मगच झाऱ्याने बघा एकसारखे हे असे गोलाकार फिरवत तळून घ्यायचे, म्हणजे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही असे गोलाकार झाऱ्याने तळले तर ते एकसारखे तळले जातात, रंग देखील सुरेख येतो। साधारणपणे एक बॅच तळण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात, थोडा वेळ लागतो, परंतु एकसारख्या रंगावर आणि व्यवस्थित हे गुलाबजाम तळले जातात। तर तळलेले गुलाबजाम मी चाळणीत काढून घेते। बघा रंग किती सुरेख आलेला आहे, यापेक्षा डार्क रंगावर तळू नका, नाहीतर मग जास्तच काळपट होतात आणि खायला देखील कडसर लागतात। तर बघा याच रंगावर तळून घ्या। आता दुसरी बॅच सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते। तर तेल जर जास्त तापलेलं असेल तर गॅस कमी करून हे गुलाबजाम तळायला घ्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकाल कुठलाही गुलाबजाम हा चिरलेला नाही, फुटलेला नाही, एकसारख्या रंगावर आणि व्यवस्थित तळलेले आहे, छान फुललेले आहे, मस्त असा रंग आलेला आहे। यामध्ये आपण सोड्याचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही, तरी छान फुललेले आहे। बघा फक्त सांगितलेली प्रोसेस फॉलो करा। जो खवा आहे तो व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्या, म्हणजे तेलामध्ये गुलाबजाम हे अजिबात विरघळत नाही, एकसारखे तयार होतात। तर आता आपल्याला पाक करायचा आहे। पाक करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे
आणि यामध्ये ज्या वाटीने आपण खवा मोजून घेतला होता त्या सारख्याच वाटीने 1 वाटी साखर ऍड केली आणि यामध्ये साधारणपणे 1.5 वाटी पाणी ऍड केलेलं आहे। तर आता मध्यम आचेवर साखर ही पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आणि पाण्याला उकळ यायला लागली की लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा नाही, फक्त साखर ही पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आणि एक उकळ येईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकाल पाण्याला उकळ आलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड घातली। तर साखरमध्ये वेलची आणि जायफळ हे कुटलेलं आहे, त्यामुळे 1 चमचा ऍड केलं आणि आता गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि मिनिटभर फक्त हे शिजवून घ्यायचं। आणि फक्त वेलचीची पावडर ऍड करत असाल तर ती पाव चमचा किंवा अर्धा चमचा ऍड करा। चांगलं मिक्स करून घ्या आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा। तर इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक करायचा नाही, फक्त चिकट असा पाक तयार झाला पाहिजे। तर बघा या पद्धतीने हाताला आपल्याला असा चिकट पाक लागला पाहिजे, या पद्धतीने पाक तयार करून घ्या। त्यानंतर गॅस बंद झाल्यावर जे तळलेले गुलाबजाम आहे ते पाकामध्ये लगेच घालायचे। चमच्याने बघा असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर हा पाक गरम असल्यामुळे गुलाबजाम लगेच मुरतात। यावर झाकण ठेवायचं। तर गॅस इथे बंद आहे आणि हे फक्त 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर बघा 1.5 तासानंतर तुम्हाला दाखवते गुलाबजामने पाक हा व्यवस्थित असा शोषून घेतलेला आहे। गुलाबजामचा आकार सुद्धा छान फुललेला आहे, मस्त टम्म असे फुललेले आहे, छान रसरसीत दिसत आहे। तर बघा जवळून दाखवते किती मस्त टम्म फुललेले आहे। गरम पाकामध्ये जर असे गुलाबजाम जर तुम्ही टाकले तर ते छान फुलतात, आतपर्यंत रस हा मुरतो। बघा तोडून दाखवते किती मस्त झालेले आहे, आतपर्यंत पाक हा मुरलेला आहे, मस्त सॉफ्ट झालेले आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये या ठिकाणी मी खव्याचे गुलाबजाम हे सोडा न वापरता करून दाखवलेले आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून सांगा। छान रसरसीत हे गुलाबजाम तयार होतात, कमी वेळेत होतात, तर नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।